भाजपनं प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापलं आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र पंकजा मुंडे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर भाजपनं पंकजा यांना विधान परिषदेवर पाठवलं. पण आता प्रीतम मुंडे यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता प्रीतम यांची चर्चा येत्या विधानसभेसाठी होतीये. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना तिथे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच पराभव झाल्यानंतर त्यांची राजनैतिक भूमिका कमी झाली आणि तेव्हापासून मुंडे घराण्याच्या राजकारणात काही बदल झाले. लोकसभेनंतर पंकजांना विधानसभेची ऑफर दिली गेली आणि त्यांचं पुनर्वसन केलं गेलं. प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर मुंडे घराण्याचं स्थान कमी झाल्याचं बोललं जातंय. पण प्रीतम मुंडेंना आता विधानसभा तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन होतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडेंच्या तुलनेत प्रीतम मुंडेंना राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी विधानसभा निवडणूक हा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतो. त्यांचा राजकीय प्रवास लोकसभेपासून सुरू झाला होता, परंतु आता विधानसभेच्या राजकारणात प्रवेश करणं त्यांच्यासाठी नवा अध्याय उघडण्यासारखं ठरू शकतं. कुठल्या मतदारसंघातून लढतील प्रीतम मुंडे? भाजप आणि मुंडे कुटुंबातील संबंधांमुळे विविध मतदारसंघांवर चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये पाथर्डी, शेवगाव, गंगाखेड आणि माजलगाव हे प्रमुख मतदारसंघ सध्या समोर येत आहेत. पाथर्डी शेवगाव म्हणजे मुंडे घराण्याचं या भागात प्राचीन राजकीय संबंध आहेत. पाथर्डी शेवगाव हा मतदारसंघ मुंडे कुटुंबांच्या प्रभावात येतो. प्रीतम मुंडेंना इथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबाच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डी आणि शेवगाव परिसरात मजबूत आधार आहे, ज्यामुळे त्यांना इथे लढण्याची चांगली संधी मिळू शकते. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांची राजकीय स्थिती ठिसूळ आहे. त्यांनी आपला मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी प्रीतम मुंडे यांना गंगाखेडमधून लढवण्याची शक्यता निर्माण झाली. गंगाखेड हा मराठवाड्यातील प्रमुख मतदारसंघ आहे. तिथे मुंडे घराण्याची पकड मजबूत राहिलेली आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे विद्यमान आमदार आहेत, परंतु माजलगावमध्ये सध्या नवीन निवडणूक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून प्रीतम मुंडेंना माजलगावमधून उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असल्याचं बोललं जात आहे. मुंडे कुटुंबाचा मराठवाड्यातील प्रभाव पाहता माजलगाव हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय असू शकतो. मुंडे कुटुंबाला पुन्हा ताकदवान स्थान देण्यासाठी प्रीतम मुंडेंना विधानसभेत आणण्यासाठीची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. मात्र या व्यतिरिक्त भाजपकडून आणखीही काही ऑफर्स येण्याची शक्यता आहे. राज्यसभा किंवा विधान परिषदेसारख्या उच्च पदांवर त्यांना संधी मिळू शकते असंही बोललं जात आहे. पण विधानसभेतूनच त्यांना भविष्यात भाजप पक्षात आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असंही अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 2019च्या विधानसभेतील पराभवामुळे मुंडे कुटुंबियांना मोठा झटका बसला होता. त्यामुळे त्यांचं राज्यातील राजकारणातलं स्थान डगमगलं होतं. परंतु 2024च्या विधानसभेसाठी भाजपला सक्षम नेत्यांची गरज आहे, ज्यामुळे प्रीतम मुंडेंना विधानसभेच्या माध्यमातून सक्रिय करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मुंडे कुटुंबातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता प्रीतम मुंडेंचं विधानसभा तिकीट मिळणं हे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतं. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर मुंडे कुटुंबाचं भाजपमधील स्थान डगमगलं असलं तरी प्रीतम मुंडेंच्या माध्यमातून मुंडे घराणं पुन्हा एकदा राजकीय स्थैर्य मिळवू शकतं.